नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर 31 मार्च 2024 म्हणजे जो काय कर्जदार शेतकरी आहे त्यांना ही अखेरचा दिवस आहे। त्या संदर्भामध्ये कर्जमाफी होणार का या संदर्भामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार या संदर्भामध्ये कोणती माहिती अपडेट ही आलेली होती। मागच्या ॲग्रोवनच्या बातमीनुसार शेतकऱ्यांना सहकार विभागामार्फत एक माहिती मिळाली की शेतकऱ्यांना जे काय 2017 मधील शेतकरी पात्र कर्जमाफीमध्ये होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार या संदर्भामध्ये हालचाल देखील सुरू झाला। तर शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भामध्ये कोणती अपडेट आली होती ज्यामुळे शेतकरी हे कर्जमाफीमध्ये 6 लाख शेतकरी मंजूर असून देखील त्यांना कर्जमाफी ही मिळालेली नव्हती। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव हा पेंडिंग होता, त्यात काही त्रुटी देखील आल्या होत्या ज्यामुळे डॉक्युमेंट देखील सापडले नव्हते। महाआयटी कडे हा शेतकऱ्यांचा डाटा होता, जे काही 6 लाख शेतकरी होते त्यांना अपेक्षित कर्जमाफी 5,975 कोटीची कर्जमाफी ही अपेक्षित आहे। तेवढे शेतकऱ्यांना 6,56,000 शेतकऱ्यांना। तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भामध्ये सहकार विभागामार्फत हालचाल देखील सुरू झाल्या। मागील काळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधान केले होते की जे उर्वरित थकबाकीदार जे 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत त्यामध्ये जे पात्र शेतकरी असून देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना आम्ही त्या पैशाची पूर्तता करून व त्यांचा संपूर्ण डाटा जो काही प्रस्ताव आहे त्या संदर्भामध्ये विचार करून आपण त्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ व जे कोणी शेतकरी रेग्युलर कर्जदारक होते त्या शेतकऱ्यांना देखील संपूर्ण माहिती मागवून त्यांना देखील आपण लाभ देण्याचा प्रयत्न करू या संदर्भामध्ये विधान केले होते। त्याच्यानंतर सहकार विभागामार्फत डाटाची माहिती मागितली तर सहकार विभागाकडे महाआयटी पोर्टलवर डाटा उपलब्ध नसल्याची तपशील हा जो काही होता शेतकऱ्यांचा तो डिलीट झाल्या संदर्भामध्ये माहिती आली ना। तसं पत्र मुख्यमंत्र्याकडे सहकार विभागामार्फत पाठवलं गेलं की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा त्या संबंधित डाटा हा उपलब्ध नाही किंवा त्या संबंधित माहिती हे उपलब्ध नसल्यामुळे आता कशाच्या आधार कर्जमाफी द्यायची या संदर्भामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। तर शेतकरी मित्रांनो, कारण विधान केलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी तर द्यावंच लागेल, त्या संदर्भामध्ये आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आणि या निवडणुकीच्या आणि आचारसंहितेच्या नंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी बैठक लावून त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन जे काय रखडलेले शेतकरी आहे ज्यांना नवीन कर्ज हे प्राप्त करू शकत नाही, खरीप हंगामामध्ये नवीन कर्जाची उचल करू शकत नाही, जे जुनं कर्ज जे थकीत आहे अशा शेतकऱ्यांना योजनेपासून पात्र असून देखील निकषामध्ये बसून देखील त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत 5 ते 7 वर्षापासून कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। या सर्व शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी योग्य निर्णय घेऊन बैठकीनंतर माहिती होईल की त्या संदर्भामध्ये आता 1 लाख, 1.5 लाख शेतकरी 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ हे मिळणार आहे। तर ती बैठक झाल्यानंतर संपूर्ण माहिती हे समोर येईल शेतकरी मित्रांनो, पण उशिरा का होईना सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।